आवाज जरा मोठा आला पाहिजे। धर्मवीर आनंदगे साहेबांचा, संत सेवालाल महाराज की, महाराष्ट्राचे लोकनेते, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा डहाणे वाघ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, लोकसभेचे गटनेते, उत्कृष्ट वक्ता, संसदपटू, शिवसेनेची आन बान आणि शान, युवा सेनेचे शान, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा। धन्यवाद। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खूप वेळ झालाय या कार्यक्रमाला आणि मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात। या मतदारसंघामध्ये आज विशालजींच्या माध्यमाने एक महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या महाआरोग्य शिबिरासाठी किनवट माहूर या मतदारसंघातील हजारो लोक जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित झाले। मी सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। विशालजींचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। या माझ्या भाषणाच्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली, तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण तरी देखील आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि आत्ताच त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर भाऊसाहेब चौधरी आहेत, आनंद परांजपेजी आहेत, पोहरादेवी संस्थेचे महंत जितेंद्र महाराज जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो मी। त्याचबरोबर बाबूराव कोळीकर जी आहेत, संपर्क प्रमुख आनंदराव जाधव जी आहेत, त्याचबरोबर संभाराव लांडगेजी, रवी राठोडजी, जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख, जिल्हा प्रमुख महिला शीतलताई भांगे, युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील, त्याचबरोबर महिला जिल्हा प्रमुख अपर्णा निरळकरजी, त्याचबरोबर मिनल पाटील मॅडम, त्याचबरोबर जिल्हा सचिव मनोज तिरमनवार, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, युवा सेना तालुका प्रमुख अजयजी कदम, सोनू चौधरी, त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो आणि मातांनो, आज या माहूर आणि किनवट या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार नाहीये, पण तरी देखील या माहूर आणि किनवटमध्ये विशालच्या माध्यमाने एवढा मोठा जनसमुदाय इकडे उपस्थित झाला, त्याबद्दल विशालचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। कारण की एक कार्यकर्ता जो आहे हा तळागाळातून आलेला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या मागे उभी राहणारी तुमच्यासारखी ताकद जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली। मगाशी जेव्हा बाहेर चौकामध्ये उतरलो तिथे देखील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि आता या पंडालमध्ये देखील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत। विशाल, मगाशी तू काय राजकीय आत्महत्या, अरे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर जे आहे हे शिंदे साहेबांबरोबर जो कोणी जोडला जातो त्याची प्रगतीच त्या ठिकाणी होते, हे जे आहे हा इतिहास आहे। कारण की शिंदे साहेबांबरोबर जो जो जोडला गेला त्याचा जे आहे तू जर ग्राफ बघितला तर त्याचा ग्राफ जो आहे हा वरचढच त्या ठिकाणी आहे। जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला 2022 मध्ये, तेव्हा लोक बोलले होते की किती दिवस हा पक्ष चालणार आहे, किती दिवस शिंदे साहेब जे मुख्यमंत्री राहणार आहेत। पण आज शिवसेनेची ताकद जी आहे ही गावागावापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली
आणि न बोलता जे आहे हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार आले होते. ते 40 आमदारांचे 60 आमदार त्या ठिकाणी झाले आणि त्याचबरोबर 7 खासदार निवडून आले होते. त्या 7 खासदारांचे 13 खासदार त्या ठिकाणी झाले आणि त्यातले खासदार जे आहे हे आष्टीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे का होतंय? आज हजारो जे आहे शिवसैनिक, लाखो शिवसैनिक जे आहे ते जोडले जात आहेत. आज नगरपालिका, नगर परिषद, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद जे आहे हे सगळीकडे शिवसेनेचा बोलबाला जो आहे हा आहे. आज आम्ही तळागाळापर्यंत जाऊन जे आहे काम करतोय. आज लोक जोडले का जात आहेत? आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इकडे का उपस्थित राहिलात? काही दिवसापूर्वी जे आहे आष्टीकरांच्या मतदारसंघामध्ये काही जे आहे रडगाणं करण्यासाठी जे आहे खासदार गेल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन रडारड 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 आणि रडारड कुठे करायची? जेव्हा आष्टीकर साहेब होते पक्षामध्ये तेव्हा जे आहे हे पंडाल कमी पडत होता, मोठ्या पटांगणामध्ये जे आहे सभा घ्यायला लागत होती. पण आष्टीकर इकडे आल्यानंतर जे आहे एका छोट्याशा मंगल याच्यापेक्षा लहान मंगल कार्यालयामध्ये जाऊन जे आहे ती त्या ठिकाणी रडारड करायला लागते. का करायला लागते? कारण की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता, तुमच्याकडे जेव्हा ताकद होती, तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणींना काय दिलं? तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं? तुम्ही युवकांना काय दिलं? तुम्ही काय कोणाला काय दिलं? तुम्ही कोणाला काहीच दिलं नाही. फक्त घेण्याचं काम केलं आणि 2.5 वर्ष मधून फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले. कधी ऐकलंय का तुम्ही? आज इथे जे आहे आपण वसंतराव नाईकांचा जयंतीच आहे इथे साजरा करतोय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ 11 वर्ष जे आहे मुख्यमंत्री म्हणून राहिले. तेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हरित क्रांती जी आहे ही त्याला चालना दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले आणि फक्त भाषणबाजी केली नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा नांगर धरण्याचं काम जे आहे, चिखलात उतरून जे आहे काम करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी केले. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जे आहे शिंदे साहेब काम करतायत. शिंदे साहेब जे चांदा ते बांधा जे आहे प्रवास करतायत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत. म्हणून शेतकऱ्यांना जे आहे हे एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून जे आहे त्या ठिकाणी मदत करण्याचं काम शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केले. शेतकऱ्यांना जे आहे हे 12.5 HP चा 7.5 HP चा पंप जो आहे हा देण्याचं काम केलं. त्याचबरोबर कर्जमाफी असेल, वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या योजना देण्याचं काम केलं. त्याचबरोबर लाडक्या बहिणी इकडे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. त्या लाडक्या बहिणींकडे कधी कोणाचं लक्ष गेलं नव्हतं, पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि लाडक्या बहिणींना जे आहे 1500 रुपये जे आहे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि लाडक्या बहिणींना आपल्या पायावरती उभं करण्याचं कधी कोणी विचार केला होता की बाबा या सगळ्या ज्या बहिणी आहेत या बहिणींना देखील आपल्या हक्काचं जे आहे व्यासपीठ मिळालं पाहिजे. या बहिणींना जे आहे रोजगार कशा निर्माण होईल त्याच्यासाठी जे आहे या बहिणींकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि एकही घटक जो आहे महाराष्ट्राचा राहिला नाही की त्याच्यापर्यंत शासन पोहोचवलं नाही. शासन आपल्या दारी, इथे देखील शासन आपल्या दारी झालं असेल. लाखो लोक जे आहे ते एकाच ठिकाणी येऊन जे आहे आष्टीकर साहेब जेव्हा तिकडे होते आपण पाहिलं असेल की शासन आपल्या दारीच्या माध्यमाने एकाच ठिकाणी लाखो लोक जमावायची आणि एकाच वेळेस जे आहे लोकांना जे आहे त्या ठिकाणी योजना देण्याचं काम जे आहे ते आपल्या युती सरकारने केलं. आज शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय आहेत. आज त्या ठिकाणी शिंदे साहेब काम करतायत, पण आज देखील शिंदे साहेब एक कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतायत. म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशाल सारखे लोक जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. तुम्ही काय केलं? तुम्ही 2.5 वर्ष जेव्हा होता तर फक्त घरी बसून राहिलात. कोविडच्या नावावरती जे आहे कोणाला 1 रुपया जो आहे तो हातावरती दिला नाही, पूर्ण ताकद असताना देखील. आणि आज तुम्हाला लोक जेव्हा सोडून जात आहेत तुम्ही काय करता? कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत. आष्टीकर साहेब तुमच्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका निवडणुका असतील. कुठल्या निवडणुकीमध्ये आले तुमचे नेते? कधी आले? कुठल्या कार्यकर्त्यासाठी आले? ज्या कार्यकर्ता जो आहे हा रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी लढतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो. जेव्हा कार्यकर्त्याची त्या ठिकाणी खरी गरज असते तेव्हा तुम लढो मैं कपडे संभालतो,
अरे अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे नेतेगिरी होत नाही, नेता होत नाही आणि लोक जे आहे स्वीकारत नाही. आज शिंदे साहेबांनी लोकांनी जे आहे स्वीकारलेलं आहे लोकनेता म्हणून जे आहे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जे आहेत प्रवेश करतायत. काल देखील सचिन अहिर, अरे एवढ्या जवळचा माणूस देखील तुम्हाला सोडून जातो तर कधी आत्मपरीक्षण करणार आहे की नाही, की रोज शिव्या द्या, उठलं सुटलं की शिव्या द्या, त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये शिव्या द्या, घालून पाडून बोला. म्हणजे त्या माणसाला कालपर्यंत आपल्या बरोबर होता, तो आपल्यापासून गेला दूर की लगेच शिव्याच्या लाखोळ्या ज्या आहे. एक चांगलं आहे म्हणजे इतक्या शिव्या देतात ते की जो गेलाय त्याच्या डोक्यावरती जो आहे तो ताण नको कुठलाच. म्हणजे लगेच त्याला तोडून मोडून जे आहे. अरे माणूस का जातोय आपल्यापासून, का जातोय कार्यकर्ता? अरे माझा जर एक शाखा प्रमुख किंवा नगरसेवक मला सोडून जातो तर मला जे आहे या त्रास जो आहे तो मला होतो. मी विचार करतो, त्या कार्यकर्त्याकडे जातो, नगरसेवकाकडे जातो, त्याची मनधरणी करतो की बाबा तू का चाललाय, माझ्याकडून काय चुकी झाली आहे का? नाही, जो गेला तर त्याचा काय गरज नव्हती, ते गेल्याने काय फरक पडत नाही. असं बोलून जे आहे हे पूर्ण दुकान जे आता खाली झालेलं आहे. अशी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी झाली. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, आज शिंदे साहेब जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करताय. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सगळी मंडळी या ठिकाणी येत आहे, रोज प्रवेश करताय आणि शिंदे साहेब देखील तळागाळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतायत. आज या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या संख्येमध्ये आहे. आज बंजारा समाजाला नेतृत्व देण्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं. आज संजय राठोड जे आहे यांना राष्ट्रीय नेता म्हणून जे आहे घोषित करण्याचं काम, त्यांना जबाबदारी देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. आणि पोहरा देवीमध्ये हजारो कोटी रुपये देऊन कधी कोण एवढे मुख्यमंत्री झाले? कधी का कोणी विचार नाही केला? कधी कोणी पोहरा देवीचा विचार का नाही होता केला? एक वीड देखील त्या ठिकाणी लावली नव्हती. पण आज तिकडे जाऊन आपण बघा, जगाला आश्चर्य वाटेल असं संस्थान जे आहे त्या ठिकाणी उभं राहतंय. हे फक्त आणि फक्त जे आहे शिंदे साहेबांमुळे त्या ठिकाणी झालं, आपल्या सरकारमुळे झालं. आज या ठिकाणी देखील वसतिगृहाचा प्रश्न असेल, इथे देखील वसतिगृहाला अगोदरच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून जे किनवटमध्ये 12 कोटी आणि त्याचबरोबर महाऊरमध्ये जे आहे 12 कोटी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय रुग्णालय असेल किंवा महिला रुग्णालय असेल त्यांच्यासाठी निधी देण्याचा विषय जो जिल्हा प्रमुख साहेबांनी या ठिकाणी मांडला. मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो की इथून गेल्यानंतर जे आहे तुमचं काम जे आहे लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जो आहे तो आपण या ठिकाणी करू. त्याचबरोबर अनेक विषय या ठिकाणी मांडण्याचं काम काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. वसतिगृह असेल, त्याचबरोबर रायपूर तांडा ठाकूरवाडी रस्ता असेल जो विशालने स्वतः या ठिकाणी मांडला, त्याचबरोबर सिंदखेड सतीगुडा रस्ता असेल, त्याचबरोबर तपोवन एक्सप्रेस आणि राज्यराणी एक्सप्रेस याची अदलाबदल हा विषय एक असेल, त्याचबरोबर एसटी बस वाढविणे असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे मी लिहून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला एवढंच या प्रसंगी सांगतो, जेवढे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले ते सर्व प्रश्न जे आहे हे सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि ते लवकरात लवकर जे आहे सुटतील. कारण की आपल्याला माहिती आहे शिंदे साहेब पण जे बोलतात ते करतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन जे आम्ही या ठिकाणी चालतोय. आज महाराष्ट्रभर मी फिरतोय शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने. आज वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे कार्यकर्त्यांना भेटणं, शेतकऱ्यांना भेटणं, मजुरांना भेटणं हे आमचं चालू आहे. त्या ठिकाणी त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचा त्रास काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जाणून घेण्यासाठी देखील काम चालू आहे. आज इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्तरातून जे आहे लोक आलेले आहेत, ते बसलेले. आज इथे आरोग्य शिबिर देखील घेतलेलं आहे. या आरोग्य शिबिरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जो आहे तो फायदा नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि एक आरोग्य शिबिर एवढ्या बॉर्डरवरती महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी तेलंगणाच्या बॉर्डरवरती घेताय, त्याबद्दल विशालजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. की मला माहिती आहे विशाल जो आहे ते गेले कित्येक दिवस जो आहे तो या ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत होता. आणि एक महिना पण नाही, 15 दिवस झाले ना या नांदेडमध्ये जे आहे
मी तिसऱ्यांदा का चौथ्यांदा या ठिकाणी येतोय 2 महिन्यांमध्ये, 4 नाही 2 महिन्यांमध्ये. मला मगाशी पत्रकारांनी विचारलं या नांदेडवरती जास्त प्रेम आहे का? मी बोललो नांदेडवर तर आहेच, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे मला जिथे जाता येईल तिथे जाण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कारण की आम्ही जे आहे घरात बसून जे आहे त्या ठिकाणी फुशारक्या मारत नाही किंवा ऑर्डर सोडत नाही अगोदर सारखा. कार्यकर्त्यामध्ये जाऊन जे आहे पक्ष कसा वाढेल, कार्यकर्ता जो आहे कशा प्रकारे ताकदवान होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. आता येताना 4च होते कार्यकर्ते. जिल्हा प्रमुख साहेब तुम्ही 4च ठेवले, फक्त 4च लोक होते तिथे झेंडा दाखवत होते. मला त्या कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, तुम्ही हे सगळं जे करताय हे कोणासाठी करताय बाबा? तुमचं नाव नाही, गाव नाही, कोणाला त्या नेत्याला तिकडे मुंबईमध्ये बसलेल्या नेत्याला माहिती, तुम्हाला ते पद कुठलं आहे ते त्या नेत्याला नाही माहिती. तुम्ही कशासाठी करताय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत? अरे कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस जो आहे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आज त्यांच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा आहे. ते देखील काही दिवसामध्ये येतील. त्यांना देखील मला सांगायचं, चांगले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं काम जे त्या ठिकाणी करतायत बिचारे ते, पण मला त्यांना सांगायचं आहे की आपण ज्याच्यासाठी करताय त्याला जी आहे ती कार्यकर्त्याची किंमत जी आहे ही 0 आहे. कारण की तुम्ही ऐकता काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही, तो गेल्याने काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही. अरे कशाचा फरक पडतो तुम्हाला? अरे कार्यकर्ता जो आहे दिवस रात्र करून पक्ष वाढवण्यासाठी हा दिवस रात्र एक करतोय, त्याचा तुम्हाला फरक पडत नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये फरक पडत नाही बोलून जे आहे 120 जागा लढल्या आणि आष्टीकरजी फक्त 20च जागा आल्या. त्या 10 जागा देखील आल्या नसत्या, त्याच्यामध्ये जे वेगळं समीकरण नाही तर जे आहे 10 वरच येऊन जे आहे आकडा अडकला असता. अरे कधी करणार तुम्ही आत्मपरीक्षण? कधी तुम्हाला कळणार की लोक तुम्हाला का सोडून जात आहेत? आज इकडे एका शिबिरासाठी जे हजारो लोक जे आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, याचा फोटो जे आहे, याचा व्हिडिओ जो आहे जरा दाखवा सगळ्यांनी, की आपण जे आहे त्या ठिकाणी शिव्या देण्यासाठी आले होते. काल शिंदे साहेब बोलले पक्षाचं नाव बदलून शिव्यासेना करा, कारण की जिकडे जा तिकडे शिव्या, सकाळी उठल्यापासून शिव्या, रात्री झोपेपर्यंत शिव्या. असा थोडी पक्ष चालतो. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी घाम गाळला, मेहनत केली, आज तो कार्यकर्ता का सोडून जातोय याचा विचार करा. त्याला शिव्या देण्यापेक्षा तो का जातोय याचा आत्मपरीक्षण करा, तरच तुम्हाला उत्तर मिळेल. नाहीतर जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जे आष्टीकर साहेब एक एक कमी होतोय. काल देखील आमदार कमी झाले. येणाऱ्या काळामध्ये काय होईल विशाल माहिती नाही. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवलाय. शिंदे साहेब आपल्यामधला एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले किंवा उपमुख्यमंत्री झाले तरी देखील ते कार्यकर्ता म्हणूनच काम करतायत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो, आज या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती, तेलंगणाच्या बॉर्डरवरती जे आहे किनवट आणि माहूर आहे, याच्यानंतर रेणुका मातेचं दर्शन जे आहे, दत्तात्रय भगवानाचं दर्शन जे आहे घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. पण इथून गेल्यानंतर आपले जे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न जे आहे कसे मार्गी लागतील याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जे आहे त्या ठिकाणी केले जातील. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विशाल तुझे खास करून पुन्हा एकदा अभिनंदन की विशाल सारखा एक चांगला उमदा कार्यकर्ता जो आहे हा शिवसेनेला मिळाला. त्याच्या मागे जे आहे पूर्ण ताकदीने आपण सगळे लोक उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.